ज्यांचे रवा, तांदूळ, गहू मोजून झाले असतील त्यांनी शेट्ट मोजायला घ्या. नशीब कोरोना व्हायरस पसरला आहे. जर एड्स पसरला असता तर या कंपन्यांनी कॉलर ठेवून आह 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 बस करा हो दुखत आहे अशी लावून दिली असती. प्रतीक्षा, अगं निधी, तू बसमध्ये प्रवास करताना काय झालं सांग ना. निधी, मी एकटीच 2 महिन्याच्या बाळाला घेऊन बसने प्रवास करत होते. माझे बॉल खूप मोठे आहेत. माझ्या पुढच्या गोट्या पण मोठ्या आहेत. माझं एक बॉल पकडून दाबायला 2 हात लागतात. एका हाताने शक्य नाही. त्याच्यात दूध येत असल्यामुळे माझे बॉल खूप मोठे दिसत आहेत. माझे बॉल कोणीतरी चोळले किंवा दाबले तर मी लगेच कंडाला येते. माझी गांड पण खूप मोठी आहे, पण माझी पपई खूप लहान आहे. बसमध्ये बसल्यावर एक माणूस बसण्यासाठी सीट बघू लागला. प्रत्येक सीटवर एकच माणूस बसलेला होता. त्याने लांबूनच कुठे बसावे ते विचार केला. मग त्याला मी दिसले. माझे मोठे बॉल बघून तो माझ्या सीटवर बसायला आला. माझ्या बॉलची रेष दिसत होती. बाळाला सारखं दूध पाजायचं असतं म्हणून मी ब्रा पण घातली नव्हती. फक्त झंपर लेवले होते आणि त्याचे 2 हुक उघडेच होते. बसच्या धक्क्याने माझे दोन्ही बॉल बाहेर निघत होते. त्या माणसाची नजर माझ्या बॉलवरच होती. थोड्या वेळाने मी माझ्या बाळाला दूध पाजण्यासाठी माझे डावे बॉल बाहेर काढले. बाळाच्या तोंडात बॉल देत असताना त्या माणसाने ते मोठे बॉल बघितले. आणि तो हैराण झाला. एवढे मोठे बॉल, अरे बापरे, असं तो मनातल्या मनात विचार करत असेल. माझे बाळ दूध पिऊ लागले. बाळाला पाजता पाजता थोड्या वेळाने मला झोप आली आणि बाळाला पण पेता पेता झोप आली. माझे दोन्ही बॉल उघडेच होते. मला झोपलेले बघून त्या माणसाने माझ्या बाळाचे हळूच तोंड सरकावून त्याचे तोंड तिथे ठेवून माझे दूध पिऊ लागला. अगदी चरचर ओढून माझे दूध पेत होता. जिभेने चांगलेच चोखत होता. अर्धा तास त्याने माझे बॉल चोखून दूध पिले. त्या माणसाने माझे दोन्हीही बॉल उघडे करून चांगलेच चोखत होता. मला वाटत होते माझंच बाळ दूध पेत आहे. माझं बाळ आज खूप दूध पेते म्हणून बघते तर काय, तो माणूस पेत होता. मी त्याचं तोंड सरकावले व दोन्ही बॉल झापून घेतले. मी म्हणाले, हे काय करताय तुम्ही, लाज नाही वाटत? तो म्हणाला, तुम्हाला मजा येत नव्हती का? प्लीज मला तुमचे मोठे बॉल दाबू द्या. तुमचं दूध खूप गोड आहे हो, मला पिऊ द्या. फक्त 2 तास. माझे दोन्ही बॉल चोळल्यामुळे मला पण कंड सुटले होतेच. पण मी त्याला रागाने म्हणाले, नको, तू दुसऱ्या सीटवर बस. मग त्याने मला 500 रुपये देतो म्हणाला. मग मी तयार झाले. मी तयार झाल्यावर तो पटकन माझे बॉल काढून चांगलेच चोखू लागला. दाबत पण होता आणि चोखत पण होता. त्याला मोठे बॉल बघून काहीच कळत नव्हते. डावा बॉल चोखू की उजवा बॉल चोखू.
1 तास माझे त्याने बॉल दाबून दूध पेले. माझी साडी वर करून चड्डी काढून पपईत बोटं पण घातली. माझे मोठे बॉल दाबून दाबून सुजवून लाल बुंद केले. 4-5 तासाच्या प्रवासामध्ये मला चांगलेच मोकळं केलं त्याने. मला खंडाला आणून खंड जिरवलं. एवढं दूध पेलं की माझ्या बाळाला दूध नव्हते प्यायला. माझ्या बॉलाचा खूप घाण वास येत होता. चुकून दाबल्यामुळे. बायको नवऱ्याचा खेळ चुकते वेळी. माझा सोन्या, माझा बाळ, माझा पिल्लू, माझं छोनुल्या, थोडं अजून मोठं हो ना. नवरा वैतागून, इडपटी याला पपईत टाकायचं आहे की बालवाडीत. पिंकी आजीला, आजी लग्नानंतर पहिल्या रात्रीच्या कार्यक्रमासाठी खालची केस काढावी लागतात काय ग? आजी काय माहीत नाही बाई पुरी, मला तर लग्नानंतर 4 वर्षानंतर शेट्ट उगवली होती. मुलगा आणि मुलगी बागेत बसलेले असतात. मुलगा अतिशय प्रेमाने मुलीच्या डोळ्यात खोलवर पाहून लढिवाळपणे तिला म्हणतो, तू आज खूप छान दिसतेस. मुलगीसुद्धा त्याला तितक्याच प्रेमाने म्हणते, रोज तेच बोलण्यापेक्षा झव एकदाचा आई घाल तुझी आणि मोकळा हो. मास्तर, ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये, ह्याचे एक उदाहरण द्या. बंड्या, बाई झवायला कितीही चांगली असली तरी तिची गांड चाटायला जाऊ नये. मास्तरांनी बंड्याला ऊस गांडीत घालून मारला. ज्यांचे रवा, तांदूळ, गहू मोजून झाले असतील त्यांनी शेट्ट मोजायला घ्या. नशीब कोरोना व्हायरस पसरला आहे. जर एड्स पसरला असता तर या कंपन्यांनी कॉलर ट्यून आह 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 बस करा हो दुखत आहे अशी लावून दिली असती.